ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे आपल्या विद्यालयाचे उपप्राचार्य श्री गोपालराव आरसोळे सर, प्राचार्य आपले ज्यांच्या हस्ते काल ध्वजारोहण झाले असं आपले प्राचार्य श्री गवले सर हे ध्वज स्तंभाकडे जातील, मी त्यांना विनंती करतो. आजचा जो ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे ज्यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे आप्पाजी माननीय फटिंग सर यांच्या उपस्थितीमध्ये आजचा आपला ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी ध्वजस्तंभाकडे जावं. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय गोपालराव शेटे, सन्माननीय सुभाषजी फटिंग माजी प्राचार्य यांची उपस्थिती या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला लाभलेली आहे. शाळेच्या वतीने मी त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. Acerta, Lúcio.
आज शासनाच्या परिपत्रकानुसार ध्वजारोहण तसाच पसायदान झाले पाहिजे या अनुषंगाने या ठिकाणी गोपालभाऊ शेटे आदरणीय उपप्राचार्य कटिंग सर या ठिकाणी आलेले आहेत। माऊली ज्ञानेश्वराच्या 50व्या जयंतीनिमित्ताने पसायदान माऊली ज्ञानेश्वराच्या 750व्या जयंतीनिमित्त स्वागतम परात्पर अखिलेश्वर पांडुरंग परमात्मा माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आणि विद्येची देवता माता सरस्वती या सर्वांना सर्वप्रथम वंदन। आज आपण संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबारायांच्या सप्त शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सवानिमित्ताने महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेला एक कार्यक्रम आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी एक हाती घेतलेला कार्यक्रम म्हणजे सर्व आजच्या दिवशी सर्व महाराष्ट्रभर पूर्ण शाळांमध्ये पसायदान झालं पाहिजे। विद्यार्थ्यांच्या मुखातून पसायदानांच्या ओव्या वधवून घेतल्या पाहिजे हा त्यांचा मानस आणि त्या निमित्ताने आपल्या शाळेमध्ये आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच आवर्जून आपल्या शाळेमध्ये उपस्थित आदरणीय गोपालजी अप्पा यांची सुद्धा उपस्थिती या कार्यक्रमाला लाभलेली आहे। सोबतच आदरणीय माजी प्राचार्य कटिंग सर हे सुद्धा उपस्थित आहेत आणि आपल्या शाळेचे पर्यवेक्षक आपल्या शाळेचे आदरणीय उपप्राचार्य आरसोडे सर यांची उपस्थिती आहे। पर्यवेक्षक श्री दांडे सर, तायडे सर, श्री शेटे सर या सर्व मान्यवरांना सर्वप्रथम विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं आणि पुढच्या गोष्टी सांगण्यापूर्वी परत त्यांना विनंती करतो की त्यांनी
आज या सुवर्ण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माऊली ज्ञानोबा यांच्या प्रतिमेचं पूजन व औक्षण करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करा. लाईट लावा. फॅन बंद कर, फॅन बंद. सुमनाने स्वागत करतो आणि आवर्जून उपस्थित आपल्या संस्थेचे अर्थात मालकच आपले मार्गदर्शक आपले आधारस्तंभ आदरणीय रुपाली अप्पा शेटे यांची उपस्थिती लाभलेली आहे. आणि खरं म्हणजे एवढं पुण्यकर्म त्यांच्या हातून आज होते आहे की माऊली ज्ञानोबा रायांनीच त्यांना बुद्धी दिली आणि त्यांच्या डोक्यात कुठेतरी चांगला अतिशय चांगला विचार आला की आपल्या या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी या पसायदानाची प्रत्येकाच्या हातात यावी आणि प्रत्येकाच्या मुखातून हे पसायदान घेतल्या जावं. कारण अनेक प्रकारचं दान असते, त्यातला एक महत्वाचं दान म्हणजे दाता तुकोबारायांचे एक सुंदर शब्द आहेत बघा, दाता तोची दाना नारायणा स्मरवी. सगळ्यात मोठा दाता या पृथ्वीवरती जर कोणी असेल तर तो दाता आहे ज्यांच्याकडून इतरांच्या मुखातून देवाचं नामस्मरण घडून येतं. हे सगळ्यात मोठं दान आज त्यांच्या हातून होते आहे, ते म्हणजे या पसायदानांचे माऊलींचे शब्द तुमच्या आमच्या सर्वांच्या मुखातून बाहेर येणार आणि ते बदलून घेणार. आदरणीय आप्पाजींनी हा छोटासा प्रयत्न महत्वाचा हा आपल्यासाठी केलेला आहे आणि त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आपण स्वागत करूया. सर्वांना विनंती, एक स्काउट लॅब सोबतच आपल्याला योग्य मोठा कार्यक्रम बाहेर होता, हा पसायदानाचा कार्यक्रम होता. आदरणीय माऊलींच्या सप्तशतकोत्तर, आता तुम्हाला याचं थोडंसं एका वाक्यात आपण विश्लेषण करून सांगूया. सप्तशतकोत्तर स्वर्ण महोत्सव. सप्तशतक म्हणजे किती रे? 700 वर्षानंतर, म्हणजे 700 वर्षानंतर स्वर्ण महोत्सव. स्वर्ण महोत्सव म्हणजे किती? कोणत्या वर्षी स्वर्ण महोत्सव आपण साजरा करतो? 50व्या वर्षी. म्हणजे माऊलींना किती वर्ष पूर्ण झाले? 750. म्हणजे हा माऊलींचा कितवा बर्थडे? जन्मोत्सव कितवा? 750. आणि त्याच निमित्ताने हा कार्यक्रम आहे आणि त्या निमित्ताने माऊलींचं पसायदान. बघा, वारकरी संप्रदायामध्ये एक अशी प्रथा आहे आणि त्या प्रथेमध्ये प्रत्येक गोष्ट केल्यानंतर ते भजन असेल, कीर्तन असेल, देवाला प्रार्थना असेल किंवा मग आणखी काही असेल, सगळ्यात शेवटी मागणं असते. मागणं. आपण देवळात जातो, मंदिरात जातो, कशासाठी जातो? देवाला काहीतरी मागण्यासाठी. काय मागतो? सगळ्या संसारातल्या गोष्टी मागतो देवाला, बरोबर आहे? तर ते न मागता संतांनी काय मागितलं याचा विचार पसायदानात माऊलींनी मांडलेला आहे आणि शेवटी मागणं केलेलं आहे. म्हणून या पसायदानातली पहिली ओळ जी तुम्ही नेहमी चुकीची म्हणता, काय ओळ आहे पहिली? म्हणावं सगळे.
अतिशय चुकीचा शब्द आला तुमच्या मुखातून, विश्वास विश्वास मके अजिबात नाही. मग आता विश्वात विश्वात्मके देवे, विश्वात्मक देवा, या सगळ्या विश्वालाच देव मानलं माऊलींनी. आता विश्वात्मके देवे, या विश्वाचा नायक, या विश्वाचा मालक, या विश्वाच्या मालका देवा, आता विश्वात्मके देवे असा तो शब्द. विश्वात्मक म्हणा, विश्वात्मके स नाही, आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ दोष आहे. पुढच्या ओळी आहेत त्या देवाला आवाज दिला, त्या देवाला हाक मारली, हे विश्वात्मक देवा तुझ्याकडे मागणी करतो. आणि त्या पसायदानात पूर्ण मागणी आहे. त्या आपण पुढे बोलण्यापूर्वी मी पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत करतो. आदरणीय बाप्पाजींचा परिचय आपल्या सर्वांना आहेच. श्री माऊली बहुउद्देशीय संस्था यांचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. तसेच श्री रेणुकादेवी संस्थांचे ते उपाध्यक्ष आहेत. आणि मी नेहमी जेव्हा आपण दर्शनाला गेलो, रेणुकाईच्या दर्शनाला गेलो, तसा प्रसंग आताही माझ्याकडे आला. मला दादा तिथे आपाजी बसलेले दिसले, त्यामुळे आणखी ताकद आली. वेळ कमी होता, शाळेत यायचं होतं, दर्शन करणं गरजेचं होतं, परंतु गर्दी असल्यामुळे दादांना पाहिलं, खूप मोठी हिंमत आली. नाही आता एका मिनिटात दर्शन होणार. तिकडे दादांना विनंती करण्यापूर्वीच दुसरं कोणीतरी भेटलं आणि त्यांनी लवकर दर्शनाला नंबर लागला. आणि देवी मातेनंच कदाचित लवकर बोलवलं यांच्या माध्यमातून. म्हणून या रेणुका देवी संस्थांचे ते विद्यमान उपाध्यक्ष सुद्धा आहेत. आणि ते तिथे असले म्हणजे दर्शनाला जाण्यात फार मोठा आनंद वाटतो, मला तरी वाटतो. त्यानंतर श्री बालाजी पतसंस्थेचे ते विद्यमान संचालक सुद्धा आहेत. तसे अनेक पद भूषवल आणि आपल्या चिखली शहरातील एक मोठे व्यापारी म्हणून नावलौकिक ज्यांचं आहे असे आप्पाजी, आणि त्यांची भेट आपल्या शाळेला झाली. म्हणजे अर्थात माऊलींच्या रूपानेच ते आपल्या शाळेत आज आपल्याला दर्शन देत आहेत. एवढं मोठं कार्य त्यांच्या अंतर्गत आहे. आणि म्हणून त्यांचं मी पुनश्च एकदा शब्दस्वराने स्वागत करतो. तसेच त्यांच्या सोबत आलेले सर्वांच्या परिचयाचे आमचे आधारस्तंभ, मार्गदर्शक, आम्हाला वडीलस्थानी असणारे आदरणीय भटीक सर, ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे शेवटी प्राचार्यांची धुरा आपल्या या शाळेची सांभाळली. कोलारा या शाळेवरती ते प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले आणि पूर्ण कार्यकाळ त्यांचाही वारकरी संप्रदायाशी ते अतिशय जोडलेले आहेत. आणि त्यांची सुद्धा भेट योगायोगाने आज आपल्याकडे होते आहे. या सर्वांचा एकदा पुनश्च एकदा मी एकदा आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आणि सर्वप्रथम त्यांनी आजच्या या आता हे पत्रक पसायदानाचे, पूर्ण पसायदानाचे आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळणार आहे, प्रत्येकाला मिळणार आहे. आणि ते घ्यायचं. आणि त्याला फक्त एकच गोष्ट महत्वाची की हे पसायदान माऊली ज्ञानोबा रायांचे शब्द आहेत. आणि माऊली ज्ञानोबा राय संत कोणाला म्हणायला पाहिजे? अरे संत संत क्या कहते हो, जिसे देखती भगवान की याद आ जाए उसे संत कहना चाहिए. ज्याला पाहिल्याबरोबर आपल्याला देवाचीच आठवण येते तो खरा संत आहे. आणि हे संत इथे जगामध्ये येतात ते त्यांच्या इच्छेनुसार येतात, ते आपल्या कल्याणासाठी येतात. तुकोबारायांचे शब्द आहेत, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविधी परोपकारे. जगाच्या कल्याणासाठी संत इथे येतात आणि स्वतःचा देह कष्ट घेतात. संततेची देव निमित्त त्या प्रतिमा. म्हणजे संत हेच देव आहे. आपल्याला ते ओळखायला सुद्धा येते. एक माऊली ज्ञानोबा एक सुंदर मला आठवली काय, चातुर्य लपवी, महत्व हरवी आणि पिसे पण मिरवी आवडोनी. समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज. साचची बोलाचे नवे शास्त्र,
पै संसार जिने ते शस्त्र आत्मा अवतर विद्य मंत्र अक्षर येईल असं माऊली ज्ञानोबा एवढे चांगले शब्द आहे. शेवटचं वाक्य सांगतो की याची अवहेलना आपल्याकडून होता कामा नये. रोज बसायला आपल्याकडून हे वाचता आलंच पाहिजे. आदरणीय आप्पाजींना विनंती करतो त्यांनी आणि त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात आपण काही विद्यार्थ्यांना जे बसायदारांचं जे पत्र श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षानिमित्त आज आपल्या शाळेमध्ये सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमाच्या साजरा करण्याचं यामागचा हेतू आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी अध्यादेश काढून पसायदानाचं जे महत्त्व आहे तर हे सर्वांना समजलं पाहिजे. संतांनी जे आपले विचार सर्व जगापुढे मांडले तशी आपल्या भारताला प्राचीन अशी परंपरा आहे. कारण पृथ्वी तलावर मला तरी वाटतं की आपल्या भारत देशाला जे प्राचीन संस्कृती मिळाली आहे तर ती कोणत्याच देशाकडे उपलब्ध नाही. असा प्राचीन काळ जसे आपण सण साजरे करतो त्याच्यामागे प्रत्येक असा उद्देश आहे. आणि बाकीच्या देशांमध्ये आपण जर पाहिलं तर त्यांना ज्या सुट्ट्या मिळतात तर त्या फक्त मौज मजा करण्यासाठी असतात. त्याचा उपयोग त्याच्या मागचे ध्येय अतिशय शून्य असतात. पण आपल्याला प्रत्येक सुट्टीमागं आपण काय केलं पाहिजे, आपल्या जीवन जगताना आपण कोणतं ध्येय आपल्या मुलाशी बाळगलं पाहिजे, या सुट्टीमागे हा उद्देश आणि प्रत्येक सणामागे असलेला उद्देश हे आपल्या संतांनी आपल्याला आपल्या मनामध्ये सगळं प्राचीन काळापासून आपण हे पाहत आहोत की आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी एक मौलिक विचार आपल्या सर्व जगापुढे ठेवले. आपण हे ध्येय समोर ठेवून जीवन जगताना जर याची आपण मार्गक्रमणा केली तर आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. हा उद्देश आपल्या या सर्वांच्या अभ्यासाच्या, शाळेमध्ये वागण्याच्या या ज्या कृती आपण या ठिकाणी करतो तर यामध्ये चांगले संस्कार आपल्याला मिळावे. आपल्या या पुढील भावी जीवनामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. त्याच्यासाठी आपला अभ्यास हा महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यासाठी हे संत वाङ्मय हे आपण थोडंफार का होईना हे वाचलं पाहिजे. आपण देवाची आराधना करतो तसा अभ्यास करताना जो आराधना आपण जी करतो, जे अभ्यास करतो तर तो खरंच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण उतरवायचं तर काम केलं तर त्याच्यामागे हा संतांचे जे विचार आहे तर हे फार मोठे आहेत. या मार्गक्रमणा करताना या संतांचा विचार आपण अभ्यासाबरोबरच हा सुद्धा आपल्याला अनेक श्लोक पाठ पाहिजे. जशी रोज प्रार्थना म्हणतो, रोज देवापुढे नतमस्तक होतो की देवा मला चांगली बुद्धी दे, वाईट विचार येऊ देऊ नको. आपण आता TV, मोबाईल या गोष्टीमागे न जाता तुम्ही पुस्तक वाचन केलं पाहिजे. कारण मोबाईलमुळे मला तरी वाटतं की या पुस्तक वाचनाचा आपण खूप मागे पडलेलो आहे. लायब्ररी लावणे, लायब्ररीतून याचा अभ्यास करणे या गोष्टीचा तुम्ही विचार करावा. मला या ठिकाणी बोलावलं आणि जे काही आमच्या हातून हे छोटं काम झालं तर माऊली बौद्धिशीच्या वतीनं मी शाळेच्या सर्व शिक्षकेतर बनून आणि तुमचे सुद्धा आभार मानतो. गवले सरांनी या ठिकाणी हा जो मोठा कार्यक्रम घेतला तर याचा विचार सर्व शाळांमध्ये जावा अशी माझी संत ज्ञानेश्वर चरणी प्रार्थना आहे. आणि माझे विचार या ठिकाणी मी संपवतो. धन्यवाद.
आदरणीय प्राचार्यांना विनंती कृपया त्यांनी या कार्यक्रमाचा 2 शब्दात समावेश करा. संत श्रेष्ठ माऊलींना आपल्या सर्वांच्या वतीनं वंदन करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी मुद्दामून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गोपालप्पा गोविंदरावजी सेटे या नावाभोवतीचे वलय, कारण या चिखलीमध्ये परिसरामध्ये ज्यांचे वडील स्वर्गीय गोविंदरावप्पा या नगराचे नगराध्यक्ष होते, अत्यंत प्रभावी असं काम आपल्या चिखली नगरासाठी सुविधेसाठी सुधारण्यासाठी केलेलं आहे. त्यांच्या दुसऱ्या पिढीतील त्यांचे पुतणे सुहासजी सेटे सुद्धा नगराध्यक्ष होते मागच्या कालावधीमध्ये. म्हणजे एक व्यापारामध्ये एक कुशल शेतकरी, एक अनेक विविध पतसंस्था पाहता तुम्ही. बालाजी इकडं बाळासाहेब देवरस विद्यालय पाहता, त्या पतसंस्थेत त्या सगळ्या बौद्धीच्या संस्थेमध्ये संचालक आहेत. रेणुका माता संस्थान एवढं ते नावारूपाला आणि जेवढं ते कार्यक्रम असतात नवरात्रामधले असो किंवा वनाचा आपण पाहतो, त्याच्या सर्व नियोजनामध्ये सर्वात मोठा वाटा असणारे त्या संस्थांचे सन्माननीय उपाध्यक्ष ते आहेत. व्यापारी संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी एवढंच नाही की माऊली पतसंस्था ज्या नावाने चालते माऊलीच्या, त्या माऊली बौद्धीच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ते त्यांची एक पतसंस्था आहे. सर्व गरजू लोकांना आणि अनेक अशा उत्तर विद्यार्थ्यांना कष्टकऱ्यांना त्यांच्या माध्यमातून जी सेवा पुरवल्या जाते, त्यामुळे या परिसरामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा एक अमूल्य असा वेळ आपल्याला त्यांनी दिलेला आहे. आपले जे शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय रामकृष्ण दादा सेटे यांचे कनिष्ठ बंधू म्हणून गोपाळप्पांचा सर्व परिचय आहे. असं सर्व सामाजिक ज्या समाजामध्ये ते जीवन आपलं घालवत आहेत, त्या समाजाचं नेतृत्व एक दिशा देण्याचं ते काम करतात. म्हणजे सर्व अर्थाने एक बहुआयामी व्यक्तिमत्व आज त्यांच्या दर्शनाचा आणि त्यांनी दिलेल्या सेवेचा लाभ घेण्याची संधी आपल्याला सर्वांना मिळालेली आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं ज्ञान, भक्ती आणि प्रेम या मार्गावर चालणारं जीवन आज 2-4 वर्षात काही लोकांची कीर्ती संपून जाते. ज्ञानेश्वर माऊलींनी जो वारकरी भागवत पंथाची स्थापना करून पुढे जो वारसा आज चालतोय, देवापर्यंत नेण्याचा मार्ग ज्या संतांनी निर्माण केलेला आहे, त्या संत परंपरेमध्ये सर्वश्रेष्ठ शिरोमणी असणारे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या नावानं त्या विचारधारा समोर घेऊन जे हे आजचे सगळे भक्त सेवा जे करतायत, खऱ्या अर्थानं त्यांची प्रेरणा आपल्या विद्यार्थ्यांसाठी जो मार्ग ते दाखवत आहेत. कारण ज्ञान हा शब्द आपण ज्यामध्ये पाहिला, ज्ञानाला भक्तीची जोड असावी लागते आणि भक्ती या माध्यमातून प्रेमातून हे सर्व साध्य होतं. आणि या तिन्हीचा संगम असणारे संत श्रेष्ठ माऊलींच्या त्यांनी ज्या गीतेचं भाषांतरण मराठी माणसाला साध्या सर्वसामान्यांना कळावं म्हणून एक अनेक ग्रंथांपैकी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला, जवळपास 9000 ओव्यांपेक्षा जास्त. आणि प्रत्येकाने एक जरी ओवी जीवनामध्ये अनुभवली तरी त्याच्या जीवनाचा सार्थक होतं, मोक्षप्राप्ती होती. इतकं दर्जेदार आणि जीवनाला उपयोगी असणारं मार्गदर्शन करणारं ही ज्ञानेश्वरी यांनी लिहिली वयाच्या 16व्या वर्षी, की जे वय आपलं हे जेमतेम आता 1-2 वर्षात आपण त्या वयापर्यंत पोहोचतोय. तुमच्या वयाचं असताना त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्यापैकी एक ओवीचा अर्थ जरी आपल्याला मिळाला पूर्ण जीवनाचं सार्थक होतं. इतकं महान कार्य त्यांच्या हस्तून झालेलं आहे. अनेक कीर्तनातून त्यांचे अभंग, त्यांच्या ओव्या रचना आपण पाहिल्या. तर हेच नाही तर सरांनी सांगितलं, यांनी सांगितलं आपाजीने, की आपण विद्यार्थी जीवनामध्ये मानवी जीवनामध्ये जर सुख समाधान शांती मिळवायची असेल तर खऱ्या अर्थानं संत आध्यात्मिक विचारधारेनं आपण गेलो तरच आपल्या जीवनाला एक चांगला आनंद आपल्याला त्या जीवनातला मिळू शकतो. पैसा आणि ह्या गोष्टी ज्या आहेत या फक्त साधन आहे आणि भौतिक सुविधा ज्या आहेत त्या, पण खऱ्या अर्थानं आंतरिक मनशांती जर सुख मिळवायचं असेल, समाधान मिळवायचं असेल तर एकमेव संतांनी सांगितल्या मार्गानेच जीवनाचं, कारण यात सर्व मानवाचं कल्याण हा सर्वच केंद्रबिंदू आहे. सर्व आणि कोणत्याही सर्व समाजामध्ये इथं काही जातपात धर्मपंथ नसतो. तुम्ही पाहताल संतांना कोणती जाते. आता इथं पंढरपूरला जाणारे लोक हजारो लाखो लोक तिथं जातात. पैशाचा मेळ नसतो, जाताना इकडून तिकडून भाडं पैसे जमा कामात चालते, कामं सोडून तिथपर्यंत पोहोचतात. 2 दिवस 8 दिवस महिना पायी चालतात. तर त्याचा जो आंतरिक आनंद जो मिळतो तो अनुभवल्याशिवाय आपल्याला कळत नाही. म्हणून हा जो मार्ग आहे, एकदा आपण आता वय आपलं किशोर वय नाही, भविष्यात आपण त्याला फार शेवटी याचं महत्त्व कळतं. पण आपल्या घरचे संस्कार, आपले आता या शाळेतले संस्कार त्याला जोडून आहेत. अनेकांचे वडील आई इथं शिक्षण घेतलेलं आहे, तुमचे मोठे भाऊ बहीण सुद्धा इथं शिकलेले आहेत. आपण शिक्षणाला इथे एक वेगळी पद्धती, एक संस्कार हाच आपण शिक्षणाला समानार्थी शब्द म्हणतो. त्यामुळे संस्कार मिळण्यासाठी अध्यात्म हे सर्वात मोठं क्षेत्र आहे. त्यामुळे आपण आप्पाजींनी आपल्याला जी विनंती केली
की आपण विद्यार्थी जीवनामध्ये जर या गोष्टीचा स्पर्श आपल्याला झाला तर निश्चितच आपल्याचं जीवनाचं सार्थक आपल्या आईवडिलांचं आपल्या शिक्षकांचं स्वप्न पूर्ण होईल. समाजासाठी राष्ट्रासाठी आपण काही देणं लागतो ते ऋण फेडण्याची संधी आपल्याला या मार्गातून मिळते. आणि त्यांनी इथे म्हणजे मार्गदर्शन केलं आपल्याला इथपर्यंत पोहोचलं हे ते आपल्याला दिशा देणारं एक माऊलींचं पसायदानाचं हे पावित्र्य दान त्यांच्या हातून त्याचं पावित्र्य व्यवस्थित ते पाहून त्याचा शब्दोच्चार पण सरांनी सांगितलं तसं उच्चारण पण शुद्ध व्हायला ते पाहिजे आणि त्याचा खाली भावार्थ दिलेला आहे. आणि महाराष्ट्र शासनाने 29 जुलैला एक GR काढला आणि सर्व शाळेमध्ये 15 तारखेला उद्या 750 वर्ष माऊलींच्या जन्माला होतात. 21व्या वर्षी त्यांनी समाधी घेतलेली आहे. म्हणजे 5-6 वर्षामध्ये 750 वर्षापर्यंत अगदी कित्येक पिढ्यांपर्यंत ज्यांचे विचार चालणार आहे असा मोठा एक म्हणजे चमत्कारिक व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलं. संपूर्ण जगाला त्यांनी मार्गदर्शन करावं अशी महिमा त्यांच्यामध्ये होती. तर याचं आशय लक्षात घ्या. घरी त्याचं व्यवस्थित सगळ्यांनी वाचन घरी देता येईल, उच्चारण स्पष्ट होईल, त्याचा अर्थही कळेल आणि म्हणताना त्या भाव मनात घेऊन आपल्याला ते म्हणण्यासाठी निश्चित याची मदत होईल. आपण सर्वांना ते प्राप्त होईल. त्यांनी जे अमूल्य मार्गदर्शन केलं इथं त्यांचं स्वागत आणि त्यांनी जे मार्गदर्शन केलं आणि आम्हाला जे या निमित्त एक चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांचा जो सिंहाचा वाटा राहिला त्याबद्दल मी त्यांचे आभारही व्यक्त करतो. शासनाचा स्तुत्य उपक्रम आज आपण प्रारंभ केलेला आहे आणि वर्षभर आपण ते म्हणतोच पसायदान, पण त्यातल्या त्यात एक जाणीवपूर्वक योजनापूर्वक पद्धतीने आपण याचा वर्षभर त्या पद्धतीनं ते म्हणूया. उद्या गोकुळाष्टमी आणि 15 ऑगस्ट असल्यामुळं 14 तारखेला महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आज सर्व महाराष्ट्रभर शाळांमध्ये हा कार्यक्रम साजरा होत आहे. त्यानिमित्तानं आपण सुद्धा तो आज आपल्या शाळेत मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न केलेला आहे. पुन्हा एकदा मान्यवरांचे सोबत आपले आदरणीय सुभाषजी फटिंग सर देऊळगावराजाला प्राचार्य त्यानंतर कोलाऱ्यालाही प्राचार्य म्हणून शेवटच्या कालावधीमध्ये ते राहिले आणि पूर्ण आयुष्यभर इथं जॉईन झाले या शाळेमध्ये. तुमचे बरेचसे विद्यार्थी म्हणजे वडील जे आहेत ते त्यांचे विद्यार्थी असतील परिसरामध्ये अनेक डॉक्टर वकील इंजिनिअरिंगचं प्रतिष्ठित व्यापारी जे हे सरांचे विद्यार्थी आहे. कारण गणित सारखा कठीण असणारा विषय सोप्या पद्धतीनं कसा सांगायचा त्याचं एक चांगली ओळख आपल्या शाळेमध्ये जवळपास 25-26 वर्ष त्यांनी आदर्श विद्यालयात सेवा दिलेली आहे. तुम्हाला तो परिचय नवीन असेल पण आम्हाला ते एक मार्गदर्शक म्हणून एक चांगले विषय शिक्षक एक उत्तम प्रशासक म्हणून त्यांचाही नाव घेतले आणि ते सुद्धा या बहुउद्देशीय संस्थेमध्ये सन्माननीय संचालक आहेत आणि ते सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचले उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचाही मी विद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. सरांनी अगदी मार्मिक शब्दांमध्ये आपल्यासमोर आपलं चारित्र्य टिकवून ठेवण्यासाठी एक चांगला उपाय म्हणजे संत विचार जर आपण आत्मसात केले आणि त्यांचा जर संतांनी घातलेल्या वाटेने जर आपण चालण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण माणूस या पदापर्यंत पोहोचू शकतो. यानंतर पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत, सर्वांचे आभार आणि एक माऊलींकडे पुनश्च एकदा प्रार्थना करूया की आप्पाजींच्या हस्ते येणाऱ्या आपल्या पूज्य मामासाहेब दांडेकरांच्या त्या मोठ्या सोहळ्याला आपल्या सर्व संस्थेत साजरा होतोय. एवढ्याच पेजमध्ये 28 अभिनयाचा माऊलींचा हरिपाठ आपण एक छोट्या याच्यात जर तयार केला आणि आपल्या सर्व मुलांपर्यंत जर पोहोचला. हरिपाठ किती मुख्य तरी काय पवित्रची होय देह त्याचा देह पवित्र झाला, विचार पवित्र सगळं जीवन पवित्र. त्या निमित्ताने आप्पाजींना नक्की विनंती करूया की पुढच्या वेळेस आपल्याला हरिपाठाचं वाचनीकरण सगळ्या मुलांना करायचं आहे. सर्वांनी एकदा जोर